नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित पुणे. माझे हे चॅनल ज्योतिष अंतरंगावरती मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज 25 डिसेंबरला शुक्र महाराजांनी स्वराशी तूळ मधून गोचर भ्रमण करून मंगळ महाराजांच्या वृश्चिक राशीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि तिथे त्यांचा मुक्काम 17 जानेवारी पर्यंत राहणार आहे. म्हणजे 25 डिसेंबर ते 17 जानेवारी वृश्चिक राशीमध्ये शुक्र महाराज असणार आहे. तर त्याच्या आधी मी एक व्हिडिओ केलेला आहे की जनरली शुक्र महाराज काय आहेत, मंगळ महाराज काय आहेत आणि तूळ राशी काय आणि वृश्चिक राशी काय आहे. आणि त्याचबरोबर पहिल्या व्हिडिओमध्ये मी मेष ते कन्या राशीपर्यंत काय फलितं मिळतील हे पाहिलं होतं. आता ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण तूळ ते मीन या राशींना ह्या शुक्राच्या गोचर भ्रमणाचे पुढच्या 30 दिवस म्हणता येतील किंवा 25 दिवस म्हणता येतील अशी काय फलितं मिळतात ते पाहूया. तर चला सुरू करूयात. आता शुक्राचं गोचर भ्रमण वृश्चिक राशीतून तूळ राशी करता काय म्हणता येते. तूळ राशी करता हे गोचर भ्रमण जे होत आहे ना ते दुसरं आहे. द्वितीय स्थानातून होत आहे, धनस्थानातून होत आहे, वाचा स्थानातून होत आहे. हे एक प्रकारचं खूप चांगली परिस्थिती आहे असं म्हणता येईल. त्याचं कारण आहे की जेव्हा लग्नेश द्वितीय स्थानातून गोचर भ्रमण करतो तेव्हा तुम्हाला तो आर्थिक लाभ पदरात पाडून देतो. ओके, त्यामुळं तूळ राशीच्या जातकांचा आपण म्हणतो ना आर्थिक स्थैर्य मिळणं किंवा तुमचं आर्थिक उन्नती होणं, ज्याला आपण म्हणतो ना फायनान्शियल स्टेटस एनहान्स होणं म्हणतो त्याला आपण. म्हणजे आपण काय म्हणतो की तुमच्याकरता एक प्रकारचं आर्थिक उन्नती झाली. म्हणजे कदाचित ज्याचं इन्क्रिमेंट ड्यू असेल त्यांना इन्क्रिमेंट मिळेल, प्रमोशन ड्यू असेल त्यांना प्रमोशन मिळेल किंवा इन्सेंटिव्ह वगैरे काय मिळणार असतील किंवा तशा स्वरूपाचे काही पैसे येणार असतील तर ते होतील किंवा कुठल्या ना कुठल्या प्रकाराने तुम्ही, कारण ह्या वृश्चिक राशीतल्या शुक्र महाराजांची थेट 7वी दृष्टी अष्टम स्थानावरती, त्यामुळे बक्षीस पत्र, वंश परंपरागत पद्धतीने काही पैसे मिळणं, घरची जमीन वगैरे विकून किंवा काय आपण काय म्हणतो त्याला ना की इन्शुरन्सचे वगैरे काही पैसे मिळणं किंवा असे कुठले तरी पैसे मिळणं की जे तुम्ही एक्सपेक्ट केले नव्हते. दर महिन्याच्या इन्कम मध्ये आपण ते पकडत नाही पैसे, असे पैसे तुम्हाला मिळणं हा एक मॉनिटरी गेन म्हणा किंवा फायनान्शियल गेन म्हणा किंवा त्या काळापुरती या 15-20 दिवसाच्या काळापुरती 25 दिवसाच्या काळापुरती तुमची परिस्थिती, म्हणजे दर महिन्याला तुम्ही सपोज 50,000, 1 लाख, 2 लाख कमवताय आणि एकदमच असे काहीतरी पैसे येतात. जोडीदाराचं धन आहे जोडीदाराकडून, त्यामुळे तुमचा त्या महिन्याचा इन्कम एकदम दुप्पट होऊन जातो. तो तात्पुरता असतो पण होतो, त्यामुळे तसं पण आहे. त्याचबरोबर जे कोणी धंदा व्यवसाय करतात, व्यावसायिक आहेत, त्यांना व्यवसायामध्ये काहीतरी अफाट फायदा होणं, प्रचंड फायदा मिळणं, एकदम घसघशीत नफा मिळणं किंवा अनएक्सपेक्टेडली अशी कुठली तरी ऑर्डर मिळणं की ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर नफा आहे असं होतं. त्यानंतर मी मगाशी म्हणालो तसं की वंश परंपरागत किंवा खानदानी जमीन वगैरे काय आहे ती विकली, घर विकलं किंवा तिथं काही झाली डेव्हलपमेंट की त्यातून तुम्हाला पैसे मिळायची शक्यता आहे किंवा तुम्ही याच्या आधी पास्ट मध्ये काहीतरी इन्व्हेस्टमेंट केलेली असते, एफडी केलेली असते किंवा LIC इन्शुरन्स वगैरे काढलेला असतो, तर ते ड्यू झालेले आहेत, कम्प्लीट झालेले आहेत म्हणून ती LIC कम्प्लीट झाली किंवा संपली ती म्हणून त्याचे पैसे जे मिळतात आपल्याला, तर तसा फायदा मिळणं जुन्या इन्व्हेस्टमेंट मधून, नवीन नाही आहे ते. परंतु हा जो शुक्राचं गोचर भ्रमण आहे द्वितीय स्थानातून, त्याची थेट 7वी दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावरती पडते. म्हणजे जोडीदाराच्या वाचा स्थानावरती, जोडीदाराच्या कुटुंबावरती, जोडीदाराच्या धनस्थानावरती पडते. त्याचे फायदे पण वेगळे आहेत, परंतु त्यातमध्ये धोका असतो की तुम्हाला तो देताना त्यांच्याबरोबर थोडंसं मिसअंडरस्टँडिंग किंवा त्यांच्याबरोबर थोडीशी विसंवाद असा देऊ शकतो. तर ती फक्त खबरदारी घेतली पाहिजे, जोडीदारावर विसंवाद होणार नाही त्याची. परंतु तुमचं जे बॉन्डिंग आहे त्याला सुद्धा थोडासा धक्का लागू शकतो. त्यामुळं तुम्ही खबरदारी ह्या पुढच्या 20-25 दिवसामध्ये ही घेतली पाहिजे ना की जोडीदारावर कुठल्या प्रकारचा मतभेद होणार नाही, मनभेद होणार नाही. मनभेद हा शब्द चांगला आहे त्याकरता, कारण जोडीदाराचं द्वितीय स्थान आहे, कुटुंब स्थान आहे ते. त्याचबरोबर आपण काय म्हणतो ना की जे विवाह इच्छुक आहेत किंवा सिंगल्स आहेत, सिंगल म्हणतात त्यांना, तर ते जे काही गोजू संशोधन वगैरे करत असतील, वर संशोधन करत असेल तर त्यांना निश्चितपणे यश मिळेल. तूळ राशीच्या जातकांना, लोकांना, मुलांना, मुलींना त्यांनी त्यांचे प्रयत्न चालू ठेवावेत. त्यांना निश्चितपणे यश या 25 दिवसाच्या कालावधीत मिळेल. इच्छित किंवा अनुरूप असा जोडीदार मिळणं हे योग त्यांच्याकरता अतिशय सुंदरपणे जुळून आलेले आहेत. ओके, फक्त तुम्ही एक काम करायचं, कुठल्या वाचा स्थानातनं चाललेलं आहे शुक्र,
अति मधाळ बोलणं, अति गोड बोलणं, अति तोडून बोलणं हे तुम्हाला टाळायचंय. कारण हा जो गोचरभ्रमण जे आहे तुमच्या अष्टम द्वितीय स्थानातून होत आहे, हे मंगळाच्या राशीतून होत आहे. आणि मंगळाची रास ही अग्नितत्वाची रास आहे, उग्र रास आहे एक प्रकारची. आणि तिथं ही जलतत्वाची राशी ग्रह चाललेला आहे शुक्र. त्यामुळं बोलताना अति मधाळपणा किंवा अति तिखटपणा, अति प्रकारचं टाळायचंच आहे. नॉर्मल बोला, नॉर्मल कम्युनिकेशन ठेवा, इट विल बी गुड. ओके. त्यानंतर पुढची रास येत आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशी करता तर हे महाराज पहिलेच आहे. त्यामुळे जेव्हा पहिला ग्रह आहे आपण म्हणतो, तेव्हा पहिल्या प्रथम स्थानातून हे जे गोचरभ्रमण होतं हे शुभ मानलं जातं, अनुकूल मानलं जातं. जे मी मगाच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पहिला शुक्र हा शुभ मानला जातो. ओके. त्यामुळं तुम्हाला वृश्चिक राशीचे जे जातक आहेत त्यांच्याकरता काय म्हणतो ना की कारण ह्याची थेट 7वी दृष्टी जाते ती तुमच्या सप्तम स्थानावरती जाते. त्यामुळे तुमचा स्पाऊस, पार्टनर, जोडीदार, वैवाहिक जोडीदार किंवा तुमचं काय म्हणतो त्याला बिझनेस पार्टनर, त्यांच्याबरोबर तुम्ही जरा थोडासा क्वालिटी टाइम स्पेंड करणं, त्यांच्याबरोबर चांगला संवाद साधणं, त्यांना काय हवं नको ते बघणं, ह्या गोष्टी जर का केल्यात आणि प्रामाणिकपणे केल्यात ना तर वृश्चिक राशी जातकांना निश्चितपणे हा कालावधी त्या फ्रंटवरती, त्या आघाडीवरती अतिशय चांगला जाऊ शकतो. लाईफ पार्टनर बरोबर, जोडीदाराबरोबर, वैवाहिक जोडीदाराबरोबर जाऊ शकतो. फक्त तुम्हाला तुमचं म्हणतात ना समजूतदारपणा वाढवावा लागेल. समजूतदारपणा एवढ्या करता वाढवायचं ना त्यांचे अंडरस्टँडिंग लेवल काय आहे, त्यांना काय हवंय काय नकोय ते तुम्हाला कदाचित मिस आउट होऊ गेलेलं असतं आपल्याकडून. तर ते समजून घेण्याकरता हा अतिशय उत्कृष्ट कालावधी आहे, ते करा. जे सिंगल्स आहेत अर्थातच लग्नातनं किंवा सप्तमातनं जेव्हा शुक्र गोचरभ्रमण करतो तेव्हा विवाहाचे योग बळकट झालेले असतात, विवाह जुळून येण्याचे योग बळकट झालेले असतात. तर हा कालावधी आहे, जे सिंगल्स आहेत, अविवाहित आहेत, विवाह इच्छुक आहेत, त्यांच्याकरता हा विवाह जुळून येण्याकरता अतिशय चांगला कालावधी होऊ शकतो. जे बिझनेसमध्ये आहेत, धंदेवाईक आहेत किंवा जे आपण काय म्हणतो त्याला ना की नोकरी करतात, त्यांच्याकरता मात्र हे तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत अतिशय चांगल्या प्रकारचा लाभ पदरात पाडून देणारा, ज्याला गेन्स म्हणतात, किंवा संधी अशी मिळेल की तुमचा त्यातनं संधी मात्र मिळणार तुम्हाला. त्या संधीचा तुम्ही कितपत फायदा उठवताय, ती संधी कशी पदरात पाडून घेताय आणि त्यातून कसा फायनान्शियल गेन, मॉनिटरी गेन, इकॉनॉमिक गेन साधून घेताय, हे तुमच्या स्किलवरती अवलंबून आहे. ते स्किल सेट वाढवा. कारण लग्नातला शुक्र तेच दाखवतो, तुम्हाला तुमचा स्किल सेट डेव्हलप करायची अपेक्षा केली जाते लग्नातल्या शुक्राकडून. त्यामुळे स्किल सेट दाखवा, तुमची स्वतःची इफिशियन्सी दाखवा, स्वतःची कॅपॅसिटी तिथं प्रदर्शित करा. कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी एखादी संधी मिळते, एखादी ऑपॉर्च्युनिटी मिळते आणि ती कशी इनकॅश करताय त्याच्यावरती तुमचे हे मॉनिटरी प्रोफेशनल गेन अवलंबून असतात. ते तुम्हाला नक्कीचपणे मिळतील आणि तुम्ही त्याचा फायदा उठवू शकाल. कारण वृश्चिक रास आहे, त्यांना डंख मारणं माहिती आहे. त्यामुळे डंख फक्त जीव घेण्याकरताच नाही आहे, ही संधी, ऑपॉर्च्युनिटी स्क्रिपर म्हणतात, तशा प्रकारची ही संधी आहे. असं हे वृश्चिक राशी जातकांकरता होतं. आता बघूयात याच्या पुढची जी रास आहे ती आपली धनुराशी. धनुराशी करता हा 12वा आहे. 12वा शुक्र हा काही याच्याकरता वाईट मानला जातो, काही याच्याकरता चांगला मानला जातो. आता वाईट या अर्थाने व्ययस्थान हे कालपुरुषाच्या कुंडलीतलं मीन राशी मानले जाते आणि 12वा शुक्र हा तुम्हाला बेड प्लेजर, जोडीदाराकडून किंवा तुमच्या लाईफ पार्टनर कडून किंवा जे कोणी त्यांच्याकडून तुम्हाला एक प्रकारचं प्लेजर मिळायची शक्यता दाखवतो, दर्शवतो. त्याचा धोका आहे, तो कसा ते पुढे बघूयात. आणि वाईट बाजू अशी आहे की तो तुमचे जे वेळ आहेत ना, वेळ ते अनाठाई करतो. कारण हा अग्नितत्व आणि जलतत्व यांचं मिश्रण आहे. त्यामुळे धुवाव होणं म्हणजे आगीवरती पाणी पडलं तर त्याचं बाष्प होऊन जातं. एक्झॅक्टली तसं आहे इथे तुमचं. पैसे कुठं खर्च होत आहेत, कसे खर्च होत आहेत हे तुम्हाला कळत नाही. त्यामुळे पुढचे 25 दिवस काटेकोरपणे खर्च करताना पैन पैसा हिशोब मांडून खर्च करायचा. गरज असेल तरच खर्च करायचा, अदरवाईज खर्च करायचा नाही. गरज नसेल, आता ती वस्तूची निकड नाहीये, तर अननेसेसरी ती वस्तू घेण्याकरता आपलं स्वतःचं रक्त आटवायचं नाही किंवा स्वतःचे सगळी एनर्जी खर्च करायची नाही. हे तुम्हाला पथ्य कुठल्याही परिस्थितीत पाळावंच लागेल आणि ते पाळाच, फायदा होईल तुम्हाला. ओके. त्याचबरोबर कुठलेही नवीन कॉन्टॅक्ट घेत असाल, करत असाल किंवा आपण काय म्हणतो त्याला की बिझनेस डील करताना तुम्ही जपून शब्द वापरायचे.
बघायचे, वाचायचे आणि मगच ते डील फायनल करायची. परंतु यातनं तुम्हाला फ्युचर करताची आपण ज्याला म्हणतो ना पेरणी किंवा फ्युचर करताची तुमची इन्व्हेस्टमेंट नाही म्हणणार पैशांची, नुसती पैशांचीच नाही, तुमच्या वेळेची आहे, तुमच्या स्किलची आहे, तुमच्या कौशल्याची आहे, तुमच्या इफिशियन्सीची आहे. इन्व्हेस्टमेंट करताय तर ती योग्य ठिकाणी करताय हे बघा. म्हणजे पैसेच नाहीत फक्त, तुम्ही चांगल्या कामावरती वेळ द्या. चांगलं काम डेव्हलप करणं किंवा आता डिझाईन, शुक्र आहे डिझाईनचा कारक येतो. शुक्र आहे म्हणल्यानंतर डिझाईनचा कारक येते. चांगलं काहीतरी डेव्हलप करताय, डिझाईन करताय. आणि मग आत्ताच मी कुठेतरी वाचलं होतं, एक व्हिडिओ पण बघितल्यासारखं आठवतोय मला, की महिंद्राचा लोगो पूर्वी वेगळा होता बघा, यम असा लिहिलेला होता, आणि आता त्यांच्याकडे कोणतरी वेगळेच एमडी आलेत का डिझाईनचे मॅनेजर आलेले किंवा डिझाईनचे डायरेक्टर आलेले डिझाईन डिपार्टमेंटला, त्यांनी तो लोगोच बदलला. हा वेळातल्या शुक्राचं कारकत्व म्हणता येऊ शकेल. एक काहीतरी हटके डिझाईन दिलं त्यांनी आणि त्यानंतर महिंद्राचा सेल खरोखर वाढलाय असं म्हणतात. खरं खोटं ते महिंद्रा टीम आणि त्यांचे सगळं ते मार्केटिंग नेटवर्कच जाणो, पण तो त्यांचा महिंद्राचा लोगो बदललाय बघा. तर हा वेळातला शुक्राचा प्रभाव असू शकतो. तर अशी इन्व्हेस्टमेंट करणं तुमच्या स्किल सेटची, तुमच्या कल्पनाशक्तीची, तुमच्या कौशल्याची, इफिशियन्सीची, हे ते मात्र फ्युचर करताची इन्व्हेस्टमेंट आहे. आता तो त्यांनी त्यावेळेला दिलं असेल, त्यांनी ते सजेस्ट केलं असेल, महिंद्राच्या मॅनेजमेंटने मान्य केलं. आता त्याचा बेनिफिट पुढच्या कित्येक वर्ष महिंद्राला मिळत राहणार आहे. तर ही लॉंग टर्म बेनिफिट्स करता, मॉनिटरी गेन करता, प्रोफेशनल गेन करता केलेली इन्व्हेस्टमेंट आहे, नॉट इन फील्ड ऑफ द मनी. ओके. आणि त्याचबरोबर तुमचं प्रेम, मी मगाशी म्हणाल तसं वेड प्लेजर किंवा काही अपेक्षा कसल्या सुखाच्या कसल्या, त्या करताना जपून करायच्या. काय घसू द्यायचं नाही, सटकायचं नाही किंवा भलत्या अपेक्षा ठेवायच्या नाही. हे फक्त तुम्हाला पथ्य पाणी पाळावं लागेल. परंतु मी आधी म्हणालो तसंच परत एकदा सांगतो, कुठल्याही परिस्थितीत पैशांचे खर्च करताना काटेकोरपणे करा. त्याची लिखापडी ठेवा, त्याचा हिशोब ठेवा, जमा खर्चाची नोंद ठेवा. कुठं गरज नसताना पैसे खर्च होत नाहीत ना हे बघा, आणि होत असतील तर ते ताबडतोबीने टाळा. कारण वेळातला शुक्र सगळ्यात आधी तेच देतो. हे असं होतं हे राशीचं भविष्य. आता पाहूयात पुढची राशी. आता पुढच्या राशीमध्ये जर का म्हणाल तुम्ही तर ती येत आहे कुंभ राशी. कुंभ राशी करता हा जो गोचरभ्रमण आहे हा 10वा आहे, आणि 10वा शुक्र हा तशा अर्थाने एक प्रकारे अशुभ असं हा मानला जातो. आता अशुभ म्हणजे कशा अर्थाने, तर हे कर्मस्थान आहे, आणि कर्मामध्ये तुम्हाला तिथं मंगळ आणि रवी यांचं कारकत्व आहे मुख्यत्वे कर्मावरती, किंवा शनीचं पण आहे. आणि तिथे शुक्राचं जाणं म्हणजे तो तुम्हाला एक प्रकारचा लेझीनेस, एक प्रकारची टोलमटोल वृत्ती, टाळाटाळ किंवा दुर्लक्ष किंवा हलगर्जीपणा हे देऊ शकतो. आणि आपण काय म्हणतो ना त्याला, की तुम्ही कुठल्याही प्रकारच्या मध्ये तुमच्या वागण्यातनं बोलण्यातनं काय होतं, जेव्हा दशमातला शुक्र येतो तेव्हा तो तुम्हाला एक प्रकारचं आपलं हे जे काही सगळं आहे याच्यामध्ये तुमच्या वागण्या बोलण्यातनं, एक्सप्रेशन मधून किंवा तुम्ही जे काही काम करता ना त्यातनं तुमच्याविषयीचं रॉंग पर्स्पेक्टिव्ह, रॉंग मत किंवा तुमच्याविषयीचं दूषित मत प्रदर्शित होऊ शकतं किंवा होतं, किंवा ते तसा त्याचा रिडिंग करतात ती लोक, की बाबा हे चुकीचंच बोलतोय, चुकीचंच करतोय हा माणूस. तर याची काळजी घ्या. धंद्याच्या बाबतीत किंवा नोकरीच्या बाबतीत तुम्हाला म्हणाल तर तुम्हाला तुमचं हार्डवर्क किंवा प्रॉपर कोऑर्डिनेशन किंवा तुमचा पर्सनल टच किंवा पर्सनल रिलेशन हेच तुम्हाला वापरावे लागतील आणि कामी येतील. अदरवाईज तुमचा कामातला स्किल सेट किंवा तुमचं कौशल्य किंवा तुमचं काय म्हणू त्याला आपण काय इफिशियन्सी, एफर्ट्स हे कुठेही काउंट होणार नाहीत, कारण ते काहीतरी वेगळंच प्रदर्शन करतील. ओके. तर ते लक्षात ठेवा आणि त्याचं कोऑर्डिनेशन ठेवा. म्हणजे तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःचं वागणं बोलणं, स्वतःचं स्किल सेट हे कुठेतरी सिंक्रोनाइज मोड मध्ये असू द्या. नाहीतर तुम्ही बोलताय एक, करताय एक, त्यांना दिसतंय दुसरं, असं होऊ देऊ नका. दशमातल्या शुक्राची सगळ्यात मोठी भीती ती असते. त्या अर्थाने आम्ही त्याला दशमातला शुक्र वाईट म्हणतो. अदरवाईज इटीचं नॉट दॅट मच बॅड, तो तेवढा खराब नसतो, कारण याची थेट 7वी दृष्टी चतुर्थ स्थानावरती जे स्वतःचं स्थान आहे. ओके. हे एक झालं. तुमच्या वैवाहिक सुखामध्ये किंवा वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराबरोबरचे छोटे छोटे विसंवाद टाळा. त्यांना काय पाहिजे, काय नको, ते काय म्हणतात ते ऐकून घ्या आणि मगच त्याच्यावरती ऍक्ट करा, रिॲक्ट करा किंवा तुमचं मत बनवा आणि मत प्रदर्शित करा. परंतु
काही कालावधीनंतर म्हणजे हा 20-25 दिवसाचा कालावधी परत ते सगळं रुटीनला येईल, पण ते 20-25 दिवसाच्या कालावधीमध्ये जे काही तुमचं हे झालेलं असेल ते तुम्हाला निश्चितपणे त्रासदायक राहील. त्यानंतर आता पुढची रास येते, शेवटची रास मीन रास. आता मीन राशी करता काय होत आहे मेनली की तुमचं ओव्हरऑल जे मीन राशी करता हा आहे नववा शुक्र हा चांगला मानला जातो. आता 9वं स्थान हे परदेश प्रवासाचं आहे, ज्याला ओव्हरसीज जर्नी म्हणतात तो. त्यानंतर धर्मगुरूचं किंवा आपले जे कोणी गुरु असतात त्यांचं, किंवा वडिलांचं फिजिकल अपीअरन्स किंवा वडिलांचं हे, आणि आपल्या जोडीदाराचे मोठे भाऊ बहीण यांचं स्थान मानलं जातं, म्हणजे ज्याला मेवना मेवणी म्हणलं जातं त्यांचं स्थान मानलं जातं हे. त्यामुळं तुम्हाला आपण काय म्हणतो ना की ह्या पर्सनल रिलेशनशिप मध्ये आपलं काय असतं ना ते की जेव्हा ह्या लोकांबरोबर किंवा आपण वागतोय बोलतोय ना, तर तिथं तुम्हाला एक प्रकारचं अंतर ठेवूनच वागावं लागतं, कारण ही नाती तशी नाजूक आहेत. आपले गुरु असतील, धर्मगुरू असतील किंवा आश्रमाचे प्रमुख आहेत हे, किंवा मेवना मेवणी, हे तसं नाजूक पण नातं आहे तेवढं जवळचं पण आहे. फक्त एक अंतर मेंटेन करावं लागतं. तर ते नवमातला शुक्र सगळ्यात पहिलं म्हणजे आम्ही सांगतो की बाबा सासरवाडीच्या लोकांबरोबर सगळेच जपून अंतर ठेवून वाग, बोल, जास्त आगळ पगळ वागू नको, लालगोटेपणा दाखवू नको, जास्त त्यांच्या आहारी पण जाऊ नको आणि जास्त त्यांच्या पुढे पण करू नको. एक अंतर ठेवून राहायचं असतं. ते मीन राशी जातकांना सासरवाडीच्या लोकांबरोबर सगळ्याच सासू सासरे मेवना मेवणी जे कोणी असतील ते त्यांच्याबरोबर तेवढं ठेवा. तुमचं जो ओरिजिनॅलिटी आहे तीच ठेवा. मीन रास आहे, गुरुची रास आहे तुमची, त्यामुळे तुमची ओरिजिनॅलिटी सोडू देऊ नका. परंतु ही द्विस्वभाव राशी आहे मीन राशी. त्यामुळे घडीत असं बोलायचं, घडीत तसं बोलायचं, घडीत हो म्हणायचं, घडीत नाही म्हणायचं, घडीत करतो घडीत नाही करत, किंवा तिकडे करतो म्हणून बोलून मोकळं व्हायचं आणि इकडे करायचं नाही. मग ते तुमच्या वैवाहिक सुखावरती त्याचा थेट परिणाम होतोय. त्यामुळे ती खबरदारी घ्या. प्रोफेशनल लाईफ मध्ये म्हणाल तर दिस इज अ व्हेरी गुड, अतिशय चांगली आहे. तुमच्या स्वतःच्या बुद्धी कौशल्याच्या बळावरती तुम्हाला सक्सेस मिळेल किंवा मिळू शकाल, किंवा तुम्ही स्वतःचं बुद्धी कौशल्य अशा प्रकारे तिथं प्रदर्शित कराल ना की ते निश्चितपणे तुम्हाला एक प्रकारच्या आपल्या त्या ह्याच्याकडेच घेऊन जाईल, म्हणजे काय म्हणतो त्याला सक्सेसकडेच घेऊन जाईल. दिस इज अ इन्व्हेस्टमेंट ऑफ टाइम ऑर युअर थॉट प्रोसेस, त्याचं ते आहे ते करा. आणि तुम्ही जर का काही नवीन पार्टनरशिप, ओव्हरसीजचं स्थान आहे, फॉरेन डेलिगेशन्स किंवा फॉरेन कंपन्यांबरोबर काय पार्टनरशिप करत असाल, त्यांचे काही डिस्ट्रीब्युटरशिप घ्यायची, डीलरशिप घ्यायची, त्यांचं प्रॉडक्ट प्रमोट करायचे, किंवा इथले इंडियन प्रॉडक्ट तुमच्या देशातले प्रॉडक्ट तुम्ही बाहेर विक्री करायचं वगैरे काही प्रयत्न करत असाल, तर निश्चितपणे तुम्हाला हा अतिशय कालावधी चांगला आहे. त्याच्याकरता काय म्हणतो ना तयारी करण्याकरता, किंवा त्याचं इन्व्हेस्टमेंट करून किंवा हे करून वेळ इन्व्हेस्टमेंट करून किंवा त्याचं प्रेझेंटेशन, डिस्कशन, प्रपोजल्स बोलण्याकरता अतिशय चांगला कालावधी आहे, ज्यातून तुम्हाला फ्युचरमध्ये निश्चितपणे अतिशय प्रोफेशनल लेवलला, फायनान्शियल लेवलला चांगले फायदे होतील, किंवा एक स्टेबिलिटी मिळेल तुमच्या त्या सगळ्या प्रवासाला पुढच्या. त्याची ही आत्ताची काय म्हणतो ना एक कॉन्क्रीट स्टेप असेल ही. त्याकरता जी काही तुम्ही तयारी कराल, जे काही तुमचं काय असेल ना अंडरस्टँडिंग, विनिट्स किंवा कॉन्टॅक्ट साईन करणं किंवा अग्रीमेंट किंवा नवीन पीओ घेणं, जे काही करत असाल तुम्ही ते त्याच्याबरोबर ते एकदम कॉन्क्रीट होऊन जाईल. आता या कालावधीमध्ये योग्य त्या प्रकारे तुम्ही वेळ दिलात, योग्य त्या प्रकारे कॉन्सन्ट्रेशन केलं तर ते तुम्हाला निश्चितपणे फायदा होणार आहे. हे असं हे मीन राशी जातकांकरता हा त्याचा फायदा होण्याचा कालावधी आहे. शुभ जेव्हा म्हणतो आपण तेव्हा शुभ गोष्टी वेगळ्या असतात आणि अशुभ गोष्टी वेगळ्या आहेत. तर त्या अशुभ पार्ट काय ते पण मी सांगितलं मीन राशीला, की कुठं काळजी घेतली पाहिजे आणि कुठं तुमचं स्किल सेट वापरून काय वापरून तुम्ही ते कसं फायदा घेण्याचं करणे वापरू शकता हे सांगितलेलं आहे. मित्रांनो, असं हे पूर्णपणे 12 राशी जातकांना 25 डिसेंबर ते 17-18 जानेवारी पर्यंत शुक्र महाराजांचं वृश्चिक राशीतून होणारं गोचर दमन त्याविषयी मी सांगितलं. आशा करतो की माझा हा प्रयत्न, हा व्हिडिओ आणि हे माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर कृपा करून माझ्या ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्र परिचितांना देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.